पेण तालुक्यातील हेटवणे धरण हे रायगड जिल्ह्यासाठी आहे की फक्त आणि फक्त नवी मुंबईसाठी, हा प्रश्न पेणकरांना पडला आहे. कारण वर्षातील 8 महिने पाणी टंचाई असलेल्या पेणमधील काही आदिवासी वाड्या, पाडे आणि खारेपाट विभागाला हक्काच्या पाण्यासाठी वेळोवेळी संघर्ष करावा लागत आहे. तर दुसरीकडे पेण तालुक्यात असणाऱ्या विशालकाय हेटवणे धरणाचे पाणी नवी मुंबईकरांच्या घशात घालण्याचा डाव शासनाने आखला आहे. त्यासाठी मागील 2 वर्षापासून जमिनीला टनल बोरिंग मशीनच्या माध्यमातून भगदाड पाडून जमिनीखालून सुमारे 105 मीटर खोलीवर पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. महत्वाची बाब म्हणजे हे काम अत्यंत सावध आणि छुप्या पद्धतीने सुरू आहे. सिडको मार्फत मेघा इंजिनिअरिंग, बीटेक आणि एफकॉन या कंपन्यांना हे काम दिले गेले आहे. ज्या शेतकऱ्यांच्या शेतातून ही पाईपलाईन जात आहे त्या शेतकऱ्यांना पुसटची कल्पना शासन आणि प्रशासनाने दिलेली नाही. पेण तालुक्यातील हेटवणे धरण ते जिते असा 13 किलोमीटर लांबीच्या पाईपलाईनसाठी 2 ठिकाणी म्हणजेच जिते आणि बेलवडे या ग्रामपंचायतीच्या हद्दीत सुमारे 100 मीटर खोल आणि 12 मीटर रुंद विहिरीच्या आकाराचे होल जमिनीला पाडले आहे. आणि तिसरे होल हेटवणे धरणाच्या परिसरापासून 300 मीटर अंतरावर प्रस्तावित आहे. सिडकोच्या माध्यमातून हे काम सुरू आहे. सिडकोच्या माध्यमातून नवी मुंबईला पाणी देण्याचा हा प्रकल्प असून या हेटवणे ते जिते या पहिल्या टप्प्यातील पाईपलाईन आणि जलशुद्धीकरण केंद्रासाठी सुमारे 1042 कोटी रुपयांच्या निविदा निघाल्या आहेत. तसेच या प्रकल्पाचा दुसरा टप्पा जिते ते वहाड हा 15 किलोमीटरचा असून त्यासाठी सुमारे 1200 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती सिडकोचे उपअभियंता राजेंद्र पोद्दार यांनी दिली. एकीकडे सुमारे 2200 कोटी रुपये खर्चून नवी मुंबईला पिण्याचे पाणी देण्यासाठी सरकार आणि प्रशासन एवढी तत्परता दाखवत आहे, तर वर्षानुवर्षे पेण तालुक्यातील खारेपाट विभागातील नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करीत आहेत. मात्र या संघर्षाला अद्याप यश येत नाही. पेण तालुक्यातील लोकप्रतिनिधी आणि नेते मात्र दरवर्षी उन्हाळ्यात होणाऱ्या पाणी टंचाईचे राजकीय भांडवल करण्यातच धन्यता मानत आहेत. मात्र नवी मुंबईला जात असलेल्या पाण्याला थांबवण्याचे धाडस कोणताही लोकप्रतिनिधी आणि राजकीय नेते मंडळी दाखवत नसल्याने पेण तालुक्यातील नागरिकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. पत्रव्यवहार केला होता आणि ही बाब लक्षात आणून दिली होती की हा जलबोगदा जो आहे त्याच्या माध्यमातून डेड स्टॉक वॉटर म्हणजे धरण ज्या पातळीपर्यंत आटत नाही त्या पातळीलाच भगदाड पाडून थेट ते ग्रॅव्हिटीनी पाणी नवी मुंबईला नेण्यासाठीचा हा जलबोगदा आहे. तर हा जलबोगदा जो आहे तो धरण सुरक्षा कायद्याचं उल्लंघन करून केला जात आहे. धरण सुरक्षा कायदा 2018 असं म्हणतं की मातीचं धरण असेल तर 200 मीटर परिघामध्ये 1 मीटर सुद्धा खोदकाम करता येत नाही. सिमेंटचं धरण असेल तर 500 मीटर पर्यंत खोदकाम करता येत नाही. मग हे 300 मीटरचा जो जलबोगदा आहे हा धरणाला स्पर्श केल्याशिवाय कसा बरं होईल. याचाच अर्थ असा आहे की 2018 धरण सुरक्षा कायद्याचं उल्लंघन करून हा जलबोगदा होतोय. ही बाब आम्ही जेव्हा जलसंपदा विभागाच्या लक्षात आणून दिली तेव्हा 19 मार्च 2025 ला मंत्रालयात एक बैठक झाली जलसंपदा विभागाची आणि पाटबंधारे खात्याची आणि त्यांनी ही बाब मान्य केली की आमच्या हे लक्षात आलं की धरण सुरक्षा कायद्याचं उल्लंघन होत आहे. त्यामुळे त्यांनी एक नवीन समिती स्थापन केली आणि हे नक्की काम कसं केलं पाहिजे ह्यासाठीचा पुनर्प्रस्ताव सिडकोला सादर करण्यासाठीची ही चर्चा होती. त्या मीटिंग नंतर काय झालं हे कुणालाही माहित नाहीये. आजही 300 मीटर खोलीतून हा जलबोगदा होतो. याचा अर्थ जलसंपदा विभागाला पाटबंधारे विभागाला सुद्धा सिडको काही त्यांचं ऐकत नाहीये. कोणतेही कागदपत्र जलसंपदा विभागाकडे नाहीयेत. आरटीआय मध्ये माहिती मागितल्यानंतर ते सांगतात याची कुठलीही माहिती आमच्याकडे नाहीये, सिडकोकडेच आहे. तर एकूणच हे जे काम आहे पूर्णपणे बेकायदेशीर आहे, धरणाच्या सुरक्षेला धोका पोहोचवणार आहे आणि अर्थात पेण तालुक्याला सुद्धा पाण्याखाली नेणार आहे, बुडवणार आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी सजग व्हायला पाहिजे. हे काम थांबलं पाहिजे. ह्याची सत्य परिस्थिती काय आहे हे सर्वांसमोर आणलं पाहिजे असं मला वाटतं. त्यामुळे आपल्याला ह्याच्यावर एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. धन्यवाद.